नमस्कार, मी प्रफुल्ल तोताराम माळी नॅशनल लिस्टेड डिटेक्टिव्ह फोर्स द्वारा आयोजित या राष्ट्रीय स्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत मी भाग घेत असून माझा स्पर्धक कोड क्रमांक C71 आहे आणि माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार। मित्रांनो, हजारो वर्षांपासून रयतेला स्वतंत्रपणे जगण्याचं स्वातंत्र्य इथल्या सवर्णांकडून तुमचं आमचं सर्वसामान्यांचं बहुजनांचे स्वातंत्र्य हिरावून घेतलं होतं। सर्वसामान्यांना इथं शिक्षणाचा अधिकार नव्हता। तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांना, अस्पृश्यांना, दलितांना अन्यायाच्या, दारिद्र्यात आणि अत्याचाराच्या खाईत लोटून इथं डुक्कर, कुत्र, मांजर यांना सुद्धा दैवत्वाचं स्थान प्राप्त झालं होतं। माणसाला माणसासारखं माणुसकीने जगण्याचा अधिकार इथं नव्हता आणि अशा परिस्थितीमध्ये 14 एप्रिल 1891 ते 6 डिसेंबर 1956 या ब्रिटिश शासित कालखंडामध्ये बहुजनांच्या उद्धारासाठी, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून देऊन सनातनाच्या विरोधाला न जुमानता अस्पृश्य दलित समाजाच्या उद्धारासाठी, उन्नतीसाठी आणि विकासासाठी झिजणारे थिजणारे थोर समाज सुधारक, बहुजन समाजाचे उद्धारक, स्त्रियांचे कैवारी, विघातक रूढींचे विध्वंसक, धुरंधर राजकारणी, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणजेच बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्याच विचारांचा जागर करण्यासाठी आपल्या समोर उभा आहे। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे की या देशाचं संविधान निर्माण झाल्यानंतर कोणताही राजा राणीच्या पोटातून जन्माला येणार नाही, तर तो राजा मतदानाच्या पेटीतून जन्माला येईल। म्हणूनच जगण्याची जाण विसरलेल्या समाजामध्ये भान निर्माण करून हरलेल्या मनगटांमध्ये ताकद देऊन लढण्याचं बळ देणाऱ्या बाबासाहेबांनी 26 जानेवारी 1950 रोजी या जगाला आदर्श ठरावी अशी राज्यघटना आमच्या हातामध्ये देण्याचं काम केलं। आणि राज्यघटना आमच्या हातामध्ये दिल्यानंतर मित्रांनो, गरीबाचा मुलगा या देशामध्ये कलेक्टर झाला, गरीबाचा मुलगा या देशामध्ये तहसीलदार झाला। हो, इतकंच काय तर घराघरासमोर पेपर टाकणारा मुलगा या देशाचा राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम झाले। तर इतकंच नाही, मेरे भीम ने कलम उठाई तर इस देश का संविधान बन गया। संविधान की ताकत तर देखो यारो, चाय बेचने वाला लड़का इस देश का पंतप्रधान बन गया। अशा प्रकारची ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमध्ये होती। मित्रांनो, 1918 साली शेतकऱ्यांच्या व्यथा आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्या विचारांच्या माध्यमातून स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया इन द रेमिडेज नावाचं पुस्तक लिहून ठेवलं। तर इतकंच नाही, हिमालयातील वाहणाऱ्या बर्फाळ नद्या, उत्तरेकडून येणाऱ्या नद्या या दक्षिणेकडे वाहणाऱ्या नद्यांना जोडून नदीजोड प्रकल्प राबवा, म्हणजे भविष्यात महाराष्ट्रात पाण्याचा प्रश्न मिटेल असा दूरदृष्टी साधणारा विचारांचा प्रगल्भ नेता म्हणजेच बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। मित्रांनो, गुलामांना गुलामगिरीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून उठणार नाही। म्हणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा तुमच्या आमच्या जीवनातला मूलमंत्र देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। बाबासाहेबांनी शिक्षणाची जागृती करत असताना असं म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही। कारण जी लोक आपला इतिहास जाणत नाही ती आपला इतिहास घडू शकत नाही। म्हणून शिक्षणापासून वंचित असणाऱ्या बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विचारांच्या माध्यमातून जागृत करण्याचं काम केलं। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की एखाद्या समाजाची प्रगती जर तुम्हाला मोजायची असेल ना, तर त्या समाजातील महिलांची किती प्रगती झाली आहे ते अगोदर मोजा। म्हणजे बाबासाहेबांनी महिलांच्या हक्कांना घटनात्मकरित्या तरतूद करून कायदेशीर संरक्षण मिळवून दिले। बाबासाहेबांनी स्त्रियांच्या हक्काप्रती असलेला विचार आजही समाजासाठी दिशादर्शक ठरत आहे। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे, लोकशाही म्हणजे राजकीय नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक असल्याचं त्यांनी प्रतिपादन केलं। आणि बाबासाहेबांच्या याच विचारांवर प्रभावित होऊन मिशिगन आणि मिनेसोटा सारख्या अमेरिकन राज्यांमध्ये आजही बाबासाहेबांच्या विचारांवर प्रभावित होऊन सामाजिक समता सप्ताह साजरा केला जात असतो। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवाधिकार, सामाजिक न्याय, लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुतेवर बाबासाहेबांनी सखोल विचार मांडले। आणि बाबासाहेबांचे विचार केवळ भारतापुरतेच मर्यादित नसून ते जागतिक पातळीवरच्या शोषणाच्या विरुद्धच्या लढ्यासाठी आजही प्रेरणादायी ठरत आहे। कारण 1950 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, बुद्ध आणि त्यांचे भवितव्य हा लेख महाबोधी या जागतिक कीर्तीच्या मासिकेतून 2 भागात छापून आला। तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जागतिक विचारवंत म्हणून मान्यता मिळाली। मित्रांनो, थायलंडमध्ये तायायाम या भिक्षूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार बुद्ध अँड हिज धम्मा हा ग्रंथ थाई भाषेत अनुवाद करून बाबासाहेबांचे विचार
थायलंडमध्ये पसरवले. न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राने असे नमूद केले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे विचारवंत आहेत. म्हणून आजच्या समाजाने डॉक्टर बाबासाहेबांचे विचार आपले आत्मसात करून ते लोकशाही मूल्यांमध्ये रुजवणं गरजेचं आहे. ते आपण सगळेजण रुजवूया. इतकाच माफक आशावाद. मनपूर्वक धन्यवाद.